रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस म्हणजे जुन्या आठवणींना उजाळा. फक्त मजा मस्ती, नो स्टडी, नो शाळा. पावसामुळे घरात अडकलो म्हणून काय झाले, जुने दिवस नव्याने बहरून परत आले. दरवेळी बाहेरच जावं असं थोडीच असतं. मॉल, थिएटर, गार्डन हे सर्व नसतं. उबदार पांघरुणात चिमुकल्यांचा गोंधळ, गरम गरम चहा आणि मस्तीची दंगल. जगण्यासाठी जेमतेम पैसा सुद्धा पुरेसा असे, जेव्हा जगण्याची ओढ मनामध्ये असे. चला आनंद घेऊया या सुंदर सुट्टीचा. घरामध्ये होऊ द्या किलबिलाट चिल्ला पिल्लांचा. तुझं बाळ झोपलं का? झोपलं? कशी झोपलंय? अशी झोपलंय. त्याला काही काही करा. मार लागलं तुला? भैयानी मारलं? झोपेत लागलं रे. सॉरी त्याच्याकडून. सॉरी. भैयाला नाही मारू नकोस. त्याचा पाय तिकडे सरकव. मी सरकवून देऊ का? ओजू, पाय तिकडे घे बाळा. बाळाला लागते. आणि तू त्याच्या ब्लँकेटमध्ये काय करतोय? नकटो. झाला, भैया गेला तिकडं. तू छलक तिकडं. आले बापले. अशा मी टाकते तुला पांघरू ना. अच्छा, झोपला का तुझा बेबी? दाखव. ओ, किती वाजता उठतो? केव्हा उठणार आहे बेबी? केव्हा? उठ गया? अरे वाह. हाय बेबी. इसका नाम क्या है? याचं नाव काय आहे? काय आहे याचं नाव? झोपी गेलं? नाही दाखवायचा बेबी? नाही दाखवायच्या. ओ हाय. झोपी जातो तू पण. झोप. बेबीला घेऊन झोप. पकडून झोप. हा, मम्मा कशी घेऊन झोपते तुला तसं झोप बेबीला घेऊन. अरे बापरे ना, मम्माला याच्या माझ्या मस्तीमध्ये विसरूनच गेले. ओजसनी मला काल सांगितलं होतं की मम्मा उद्या सकाळी मला आलूचा पराठाच खायचा आहे. आणि मी अजून बटाटे सुद्धा उकडलेले नाही आहेत. बट डोंट वरी, माझ्याकडे एक ट्रिक आहे. तुम्ही ती नक्की फॉलो करा. जेव्हाही घाई गडबडीत असाल ना आणि तुम्हाला आलूचा पराठा किंवा स्मॅश केलेली आलूची भाजी करायची असेल आणि तुम्ही आलू उकडलेले नाही आहेत, सकाळी डब्यामध्ये जरी मुलांना द्यायचं असेल, तर तुम्हाला एक सोपी आयडिया सांगते. त्या पद्धतीने जर तुम्ही आलूला शिजवलंत ना, तर तुम्हाला खूप लवकरात लवकर अगदी 15 मिनटामध्ये तुमचा आलूचा पराठा किंवा स्मॅश केलेल्या आलूची भाजीसुद्धा तयार होऊ शकते. त्या ट्रिकसाठी आपल्याला जावे लागेल आपल्या किचनकडे. रोज आपण भाजीला जेवढं तेल वापरतो तेवढ्याच तेलामध्ये आपल्याला हवी तशी फोडणी घालून त्याच्यामध्ये बटाटे आणि कांदे स्वच्छ धुवून कापून घालावेत. लागलीच त्यावरती मी कसुरी मेथी टाकली आहे, कारण ती मुलाला त्याची चव आवडते. तुम्ही वाटलंच तर त्याच्यावरती कसुरी मेथीच्या जागी कोथिंबीरही टाकू शकता. हळद आणि मीठही मी लगेचच घालणार आहे. सगळं एकदाच टाकून घ्यायचं आणि मग त्याला थोडंसं परतवायचं. फक्त त्याला मिक्स करायचं, कारण हळद आणि मीठ त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. बटाटे आणि कांदे याच्यामध्ये असलेल्या मॉइश्चरमुळे भाजी लगेचच शिजून जाते. त्याला दुसरं पाणी घालण्याची अजिबातच गरज नाही आहे किंवा खूप जास्त तेल पण त्याच्यामध्ये ॲड करण्याची गरज नाही आहे. टाकून ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये मॉइश्चर तयार होतं आणि त्या मॉइश्चरवरच ती पूर्ण भाजी व्यवस्थित शिजते. एकदम मऊ होतात बटाटे आणि कांदेसुद्धा. त्या भाजीला मग लगेच आपण स्मॅश करून घ्यायचं. स्मॅश केल्यानंतर ती भाजी फ्रीजमध्ये किंवा फॅनखाली 5 मिनिट ठेवून द्या.
ती लगेच थंड होतील. थंड झाल्यानंतरच ते पूर्ण सारण आपण आपल्या पराठ्यांसाठी वापरू शकतो. जर तुम्ही गरमच सारण जर तुम्ही गरम सारण चपातीच्या पिठामध्ये भरून पराठे करायला जाल, तर जेव्हा तुम्ही ते लाटण्यासाठी घ्याल ना, तेव्हा ते फुटून जातात. व्यवस्थित पराठे बनत नाहीत त्याच्यामुळे ते व्यवस्थित बनवण्यासाठी तुम्हाला त्या सारणाला थंड करणं खूप गरजेचं असतं. सो अशा पद्धतीने तुमचा सकाळी मुलाचा जो डब्बा आहे तो बनवण्यासाठी तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही. अगदी तुम्ही हाफ अवरमध्ये पीठ मळून आलूचे पराठे बनवू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला अगदीच खूप लवकर उठून तयारी करण्याची गरज नाही. ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.